आज आपण झटपट रव्यापासून आंबोळी करणार आहे। ही 1 वाटी रवा घेतलेला आहे। असा मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हा 1 वाटी रवा घालायचा आणि अर्धी वाटी पोहे आणि अर्धी वाटी ताजं दही। अर्धी वाटी दही घालायचं। सर्व आपल्याला एका वाटीने माप घ्यायचं आहे। तुम्हाला जर वाटीचं माप करायचं जर नसेल तर तुम्ही कपाचं माप घेतलं तरी चालतं। आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे। अर्धी वाटी पाणी घालायचं आणि आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया। मिक्सरला मी बारीक करून घेतलेला आहे आणि असं एक भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे सर्व बारीक केलेले सर्व ओतून घ्यायचं। असं झालं पाहिजे। खूप घट्ट करायचं नाही, खूप पातळ करायचं नाही। मी अर्धा वाटी पहिला अगोदर वाटता वेळी अर्धा वाटी पाणी घातलेलं, त्याच्यानंतर परत आणखी मी 1 वाटी पाणी घातले, म्हणजे आपल्याला 1.5 वाटी पाणी आपल्याला लागलं। त्याच्यामध्ये चवीसाठी मीठ घालून परत आपल्याला हे हलवायचं आहे आणि असं झालं पाहिजे। आणि आता आपण हे झाकून एक 10-15 मिनिटांसाठी बाजूला ठेवूया। तोपर्यंत आपण चटणी वाटून घेऊया। खोबरं, मिरची, 1.5 मिरची घेतली, थोडासा कढीपत्ता घेतलाय। कढीपत्ता घातल्यानंतर चटणीला छान चव येते। आणि शेंगदाणे आणि लसणाच्या फक्त 4 पाकळ्या घेतले आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं। अगदी थोडीशी चवीसाठी साखर घालायची त्याच्यामध्ये। तुम्ही नक्की साखर घालून बघा, चटणीची चव वेगळीच लागते, छान लागते। आणि चवीचं मीठ, थोडंसं पाणी घालून आपण हे मिक्सरला वाटून घेऊया। चटणी आपली वाटून झालेली आहे। चटणी आपण काढून घ्यायची। खूप घट्ट करायची नाही, खूप पातळ करायची नाही, अशी मध्यम करायची। हे मिक्सरमध्ये घालून थोडंसं पाणी घातलं त्याच्यामध्ये आणि आपल्याला हे खूप घट्ट नाही, खूप पातळ नाही, अशी ठेवली पाहिजे। आणि मी मोहरी जिरं घालून थोडंसं कढीपत्ता घालून फोडणी केली आणि ते आपल्याला त्याच्यामध्ये फोडणी घालायची। त्याच्यामध्ये मोहरी जिरं आणि थोडासा कढीपत्ता घालून मी फोडणी करून चटणीमध्ये घातलेले आहे। आता आपले 15 मिनिटं झालेले आहे। मीठ तर आपण घातलेलं आहे। अगदी थोडासा सोडा घालायचा, ते खायचा सोडा घालून आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं। सोडा घालून सर्व मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण आंबोळी करायला घेऊया। पॅन ठेवलेला आहे। पॅन आपला गरम झालेला आहे। त्यात जरासं उगीच थोडंसं तेल घालायचं, अगदी थोडं घालायचं स्टार्टिंगला। सर्वकडे असं पसरून घ्यायचं आणि आपण हे आपलं हे आहे मिक्स केलेलं ते त्याच्यावर घालायचं।
उगीच थोडंसं पसरायचं. ना जाळी पडते. हे बघा पूर्णपणे अशी जाळी पडली पाहिजे. आणि हे सगळं सुकल्यानंतरच मग आपल्याला पाहिजे तर दोन्ही बाजून पण भाजायचं किंवा एक बाजूने भाजलं तर सुद्धा चालतो. असे संपूर्ण असे त्याला जाळी पडते. मी काय करणार, दोन्ही बाजूने भाजून घेणार. दोन्ही साईडने मी भाजून घेणार. हे पहा झालेली आहे. दोन्ही बाजूने भाजलेले आहे. काढून घेतले. आणखी एक दाखवते. अशी जाळी पडते. हे सुकल्यानंतरच आपल्याला परतायचं आहे. पुढं सुकल्यानंतर हे बघा पुरा सगळं सुकलेलं आहे. आता आपण परतून घेऊया. हे पहा आपली झालेली आहे. हे बघा असे जाळी पडायला पाहिजे. हे झालेले आहे आपले. सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट रवा आंबोळी. तुम्ही नक्की करून पहा.